नमस्कार मित्रांनो, कशा आहात? बरे आहात ना? तर बघा, आज चाललेलो आहे आपण तळेगाव गणपतीला. तर बघू शकता तुम्ही, खूप मज्जा येणार आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. बघू शकता तुम्ही, आता आम्ही तिथं पोहोचलेलो आहे. तर बघा, आम्ही किती जनता सोबत घेऊन आलेलो आहे आणि आम्ही गेलेलो आहे टेम्पो मध्ये. मस्त मज्जा येते टेम्पोत खूप. तर आता आम्ही दर्शनासाठी सगळे निघालेलो आहे. एकवेळेला गेलो होतो, तर एकवेळून येताना रस्त्याने हा गणपती लागतोय. तर खूप दिवस झाले कुठं गेलो नव्हतं, त्यामुळे म्हटलं चला आता आलोच आहे तर सगळं करूया. आणि मायरा बघा तुम्ही किती खुश आहे. लेकरांना बाहेर जायचं म्हणलं खूप भारी वाटतं, कारण की रोज रोज घरातच असते ना ती, त्यामुळे तिला खूप बोर होतंय. तर त्याच्यामुळे ती मस्त खुश आहे. हाय मित्रांनो, तर चला आपण आलेलो आहे आता गणपतीला. हे बघा, बघू शकता तुम्ही किती भारी वातावरण आहे आणि डोंगरावरती गणपती आहे. तर चला आता मी तुम्हाला दाखवत आहे गणपती. खूप पायऱ्या आहे, त्याच्यामुळं कसं जरा पूर्ण शहर दिसतंय भारी. हे बघा किती भारी वातावरण आहे. आता वाजलेले आहे संध्याकाळचे 7 आणि खूप नॅचरली वातावरण असल्यामुळे खूप भारी वाटतंय. कारण दुपारी खूप ऊन होतं. एकविरावरून आता आम्ही या गणपतीला आलोय आणि अजून आम्हाला साईबाबाच्या मंदिरात जायचंय, ते तुम्हाला दाखवते मी. काय आणायचं? काय लय वरती आहे? कसला आणायचं? कुठे? फायनली आता आम्ही वरती पोहोचलेलो आहे. तर बघू शकता तुम्ही, गणपतीची मूर्ती किती मोठी आहे. आणि सगळ्यांनी हा गणपती बघितलेला असेल नसेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. पुण्यातल्या लोकांनी तर बघितलेलाच असेल तर कळवा आम्हाला की तुम्ही बघितला की नाही. कसा हात लावायचा गणपतीला? तिला गणपतीला हात लावायचा. हात नसती लावत बाबा. ठेव ठेव ठेव. कर जे पप्पा. चला मायरा इकडे बस. इकडं कशावर बसत तुला? इकडे बघ, पडशी इकडे. कर जे पप्पा. काय ना छान गणपती आहे. आता आमच्या गणपतीचे दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही किती लोक पण तिथे आलेली आहे. गर्दी पण होती भरपूर, कारण खूप छान बघण्यासारखं आहे. आणि आज चला आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.